कारल्याच्या वेलीला आज आपण जी 2 खते वापरणार आहोत त्याच्या वापरामुळे वेलीची वाढ ही चांगली होऊन खूप सारी फुले फळे देखील या वेलीवरती लागण्यासाठी ही मदत होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये कारल्याच्या वेलीची माहिती पाहणार आहोत। वेलीच्या चांगल्या वाढीसाठी त्याच्यावरती भरपूर असे कारले लागण्यासाठी कोणती खते द्यायची, वेलीची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। कारल्याचा वेल जेव्हा आपण कुंडीमध्ये लावतो तेव्हा सुरुवातीला माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करावी। म्हणजे माती तयार करताना हे 70% ही साधी माती आणि 30% शेणखत किंवा कंपोस्ट खताचा तुम्ही वापर करू शकता। त्याच्यामध्ये थोडी हळद मिक्स करून माती तयार करून त्याच्यामध्ये जर तुम्ही हा वेल लावला तर खूप छान वाढतो। कारल्याचे बी लावताना तुम्ही असेच मातीमध्ये लावू शकता किंवा वेगळी अशी त्याची रोपे तयार करून देखील लावली तरी देखील ही छान वाढतात। कारल्याची वेल ही कुंडीमध्ये जेव्हा लावतो तेव्हा कुंडी थोड्या मोठ्या आकाराची म्हणजे कमीत कमी 12 ते 15 इंच एवढ्या मोठ्या आकाराच्या कुंडीमध्ये जर हा वेल लावला तर वेल हा चांगला वाढतो। कारण वेलीच्या ह्या ज्या मुळ्या आहेत त्या मातीमध्ये ह्या पसरत राहतात, त्यामुळे कुंडी जर मोठ्या आकाराची घेतली तर आपल्याला खूप छान असा रिझल्ट हा पाहायला मिळतो। कारल्याच्या या वेलीला चांगल्या वाढीसाठी महिन्यातून एकदा कोणती एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे हे आवश्यक असते। कारल्याचे बी लावल्यानंतर उगवल्यानंतर वेल जेव्हा हा 5 ते 7 इंच एवढ्या उंचीचा होईल तेव्हा या वेलीला 1.5 ते 2 मुठी हे शेणखत द्यावे। कारण या शेणखतातील नायट्रोजनमुळे या वेलीची वाढ ही झपाट्याने होते। शेणखत घेताना हे नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असे घ्यावे। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खताचा देखील हा वापर करू शकता। शेणखतामुळे वेलीची वाढ चांगली होतेच, पण वेलीवरती खूप साऱ्या फांद्या फुटत राहतात आणि या फांद्या आहेत त्या देखील मजबूत होतात। फांद्या ह्या जेवढ्या मजबूत असतात तेवढीच त्या वेलीवरती फुले आणि फळे देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतात। त्यानंतर कारल्याच्या या वेलीवरती भरपूर फुले फळे लागण्यासाठी मी या केळीच्या सालींचा वापर हा करणार आहे। तर हे खत तयार करण्यासाठी केळीच्या सालीचे मी अशा प्रकारे छोटे तुकडे हे करून घेतलेले आहेत। केळीच्या सालीमध्ये हे पोटॅशियम जास्ती प्रमाणामध्ये असते, त्यामुळे वेलीवरती भरपूर फुले लागतात। वेलीवरती जेवढी जास्ती फुले लागतील तेवढीच कारली आहेत ती देखील भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला ही मिळत राहतील। याच्यापासून खत तयार करण्यासाठी आपल्याला ह्या ज्या केळीच्या साली आहेत त्या 2 दिवस अशा प्रकारे हे पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या। म्हणजे याच्यातील सर्व जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले जे खत आहे ते तयार होते। 2 दिवसानंतर हे जे खत तयार झालेले आहे त्याचा वापर देखील आपल्याला असाच न करता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच त्याचा वापर हा करायचा आहे। याचा वापर कसा करायचा हे आपण पुढे पाहूयात। पण त्याचबरोबर या कारल्याच्या वेलीची चांगली वाढ होऊन भरपूर कारली लागण्यासाठी याला भरपूर सूर्यप्रकाश देखील हा मिळायला हवा। भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तरच ह्या वेलीची वाढ चांगली होते। त्यामुळे जेव्हा कुंडीमध्ये तुम्ही हा वेल लावाल तेव्हा कुंडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी याला भरपूर असा सूर्यप्रकाश मिळेल। कारल्याचा वेल ज्या कुंडीमध्ये लावलेला आहे त्या कुंडीतील माती देखील अधूनमधून अशा प्रकारे हलक्या हाताने हलवून थोडी मोकळी करायची, त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये ऑक्सिजन हा खेळता राहतो। त्यामुळे आपल्या वेलीची वाढ ही चांगली होते आणि आपण जी पण खते देऊ ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन या वेलीला त्याचा चांगला फायदा होईल। आता एका वेलीसाठी आपण जे शेणखत घेतलेले आहे ते 2 ते 3 मुठी एवढे द्यायचे आहे आणि हे जे शेणखत आहे ते वेलीच्या आकारानुसार जर मोठी वेल असेल तर 2 ते 3 मुठी, पण छोटी वेल असेल तर त्याला 1 ते 1.5 मुठी शेणखत हे द्यायचे आहे। आणि हे केळीच्या सालीपासून तयार केलेले जे लिक्विड खत आहे ते आपल्याला या वेलीला 2 ते 3 मग या प्रमाणामध्ये द्यायचे आहेत। तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच वेलीची चांगली वाढ होऊन भरपूर अशी फुले आणि फळे या वेलीवरती लागलेली तुम्हाला दिसून येतील। तर अशा प्रकारे शेणखत, केळीच्या सालीपासून तयार केलेले खत तुम्ही जर या कारल्याच्या वेलीला दिलेत तर खूप छान असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।